श्री स्वामी समर्थ. मोक्ष अथवा निर्वाण म्हणजे काय? मोक्ष अथवा निर्वाण म्हणजे काय? संतुलन प्राप्त करणे आणि इच्छा नसणे निर्वाण होय. इच्छा असणे म्हणजे अभाव आहे. जेव्हा आपण म्हणतो की मला काहीही नको, मी संतुष्ट आहे, म्हणजेच निर्वाण होय. ज्ञान लालसा देखील ज्ञानप्राप्तीमध्ये बाधा बनते. सर्व भावना व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीशी निगडीत असतात. वस्तू, व्यक्ती आणि नातेसंबंधांमध्ये अडकणे मोक्ष आणि मुक्तीमध्ये बाधा होय. जेव्हा मन सर्व इच्छा आणि धारणांपासून मुक्त होते, तेव्हाच मोक्ष प्राप्त होतो. काहीही नाही अर्थात शून्य अवस्था म्हणजेच निर्वाण, ज्ञानोदय, समाधी. मी मधून स्वमध्ये जाणे म्हणजे निर्वाण. मी कोण आहे? सर्व काही बदलत आहे. जेव्हा तुम्ही स्वमध्ये खोल उतरता, तेव्हा तुम्हाला विविध स्तर प्राप्त होतात. ते निर्वाण आहे. हे म्हणजे कांदा चिरण्यासारखे आहे. कांद्यामध्ये काय असते? काही नाही. जेव्हा तुमच्या लक्षात येते की सर्व नाते संबंध, व्यक्ती, शरीर आणि भावना सारे काही बदलत आहे, तेव्हा दुःखाशी झुंजत असलेले मन स्वमध्ये परत येते. मी पासून स्वमध्ये परतणे आपल्याला आनंद देऊन दुःखापासून मुक्ती देते. या आनंदी अवस्थेमध्ये विश्राम म्हणजेच निर्वाण होय. मोक्ष प्रयत्नामुळे की विनासायास प्राप्त होतो? दोन्हीमुळे. हे एखादी रेल्वे पकडण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही रेल्वेत चढता, तेव्हा विश्राम करायचा असतो. सतत हाच विचार करायचा नसतो की मला या स्टेशनवर उतरायचे आहे. आपल्याला निव्वळ विश्राम करायचा असतो. काहीही करायचे नसते. विश्राम करत बसायचे असते. धन्यवाद.